जामखेड तालुक्यातील भुतवडा गावचे ग्रामदैवत श्री तुळसापुरी महाराज यांचा संजीवन समाधी उत्सव दरवर्षीप्रमाणेच आषाढी द्वादशीच्या दिवशी ग्रामस्थांकडून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। या कार्यक्रमासाठी दरवर्षीप्रमाणेच मधुकर राळेभात, कैलास माने सर, माजी पोलीस निरीक्षक सोमनाथ लोंढे येथील रहिवासी असलेले व सध्या अमरावती जिल्ह्यातील अचलपूर येथे जिल्हा व सत्र न्यायाधीश म्हणून नेमणुकीस असलेले सत्यवान डोके, अहिल्यानगर येथील प्रतिथेश बांधकाम व्यावसायिक शिवाजी डोके, हर्षल डोके आवर्जून उपस्थित होते। भुतवडा व पंचक्रोशीतील नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते। भुतवडा गावातील युवकांनी सदर संजीवन समाधी उत्सवाचे खूप छान नियोजन केले होते। भुतवडा गावचे भूमिपुत्र जिल्हा न्यायाधीश श्री सत्यवान डोके दरवर्षी चुकता या संजीवन समाधी उत्सवास आवर्जून उपस्थित असतात। अगोदर शिक्षण घेत असताना तसेच नंतर वकील असताना व न्यायाधीश पदावर गेल्यानंतर गेल्या 24 वर्षांपासून अखंडितपणे ते या उत्सवास हजर असतात। प्रतिनिधी नासिर पठाण सह पत्रकार अशोक निमोणकर। दरवर्षी आषाढी द्वादशीला इथे संजीवन समाधी सोहळा असतो। सर्व गावातले सर्व मिळून हा सोहळा साजरा करतात। अगोदर बारोडाचा कार्यक्रम होतो, गावातून मिरवणूक होते, मिरवणुकीनंतर इथं आरती होते, आरतीनंतर महाप्रसाद असतो आणि जे सगळे आमचे बाहेरगावी जे सगळे नोकरीच्या निमित्तानं कामधंद्याच्या निमित्तानं गावातून जे सगळे लोक बाहेर आहेत ते सगळे या निमित्तानं गावात येतात आणि ह्या उत्सवामध्ये सहभागी होतात। काय अनुभव आले या संदर्भात तुमचा काय अनुभव? नाही, सगळ्या गावाचं श्रद्धास्थान आहे आणि जो श्रद्धा ठेवील या ठिकाणी श्रद्धा ठेवील त्याचं कल्याण होतं असं आमचं सगळ्यांची श्रद्धा आहे। त्यामुळं असं काही शेला आज भुतवडा हे गाव आता आमच्या सालबादप्रमाणे भुतवडा या गावामध्ये तुळसापूर बाबांचा आमचा मोठा उत्साहात भंडारा साजरा होतो। आज बाहेरगावचे जे काय असतील मी स्वतः बाहेरगावी असतो, सत्यवान डोके हे बाहेरगावी असतात, जे काय बाहेरगावची मंडळी आहे हे आम्ही वर्षातून एकदा ह्या कार्यक्रमात कुठेही असेल तर आम्ही या ठिकाणी जमा होतो आणि गावकरी आणि आम्ही बाहेरगावून येणारे सगळे मंडळी एकत्र येऊन मोठ्या उत्साहात कार्यक्रम आम्ही करतो। दरवर्षी आषाढी द्वादशीला तुळसापुरी महाराजांचा संजीवन समाधीचा उत्सव या ठिकाणी गावकऱ्यांतर्फे आयोजित करण्यात येतो। गावातील लहान थोरांपासून प्रत्येक माणूस या ठिकाणी हा उत्सव यशस्वी होण्यासाठी यामध्ये हिरिरीने भाग घेत असतो। या उत्सवामध्ये गावातील असतील इतर परिसरातील शेजारील गावातील लोक या ठिकाणी ह्या उत्सवामध्ये सहभागी होऊन या ठिकाणी संजीवन समाधीचं दर्शन घेण्याचं, या ठिकाणी बाबांचा आशीर्वाद घेण्याचं काम या ठिकाणी प्रत्येक भक्त करत असतो। हा कार्यक्रम आज या कार्यक्रमामध्ये गोविंद गायकवाड भारूड सम्राट यांचा या ठिकाणी भुतवडा ग्रामस्थांच्या वतीने कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। त्या कार्यक्रमामध्ये सर्व भक्तगण या ठिकाणी सहभागी झाले होते व त्यानंतर भारूडाचा कार्यक्रम झाल्याच्या नंतर मिरवणुकीने या ठिकाणी बाबांची मंदिरावरती मिरवणूक येऊन या ठिकाणी आरती होऊन सदरचा उत्सव पार पडलेला आहे आणि यानंतर सर्व ग्रामस्थांना भक्तांना भंडाऱ्याचं आयोजन केलेलं आहे ग्रामस्थांच्या वतीने। ते सर्वांनी या ठिकाणी त्याचा लाभ घेत आहेत। ग्रामस्थ या संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्ताने या सर्व भक्तांना मी या गावचा ग्रामस्थ म्हणून या सर्वांना शुभेच्छा देत आहे। बार्शीच्या दिवशी संत शिरोमणी तुळसापुरी बाबांची समाधी संजीवनी झालेली आहे। या समाधी संजीवन सोहळ्याचा कार्यक्रम दरवर्षी या ठिकाणी साजरा केला जातो। खरं तर महाराष्ट्र ही संताची भूमी आहे। नाथ परंपरेने नटलेला हा महाराष्ट्र आहे। त्या नाथ परंपरेतले तुळसापुरी बाबा हे एक आहे आणि त्यांच्या संजीवन समाधी स्थळी हा मोठा उत्साहाचा कार्यक्रम या ठिकाणी होत असतो। गावामधून चांगल्या प्रकारे मिरवणूक निघते आणि मिरवणुकीचं रूपांतर नंतर भंडारामध्ये होतं। या ठिकाणी महाआरती होऊन सर्व भाविकांना भंडारा दिला जातो। खरं तर तुळसापुरी बाबावरती गाववाल्यांची पूर्ण श्रद्धा आहे। बाबांना जो शब्द दिला तो बाबा राखतात आणि आपण दिलेला शब्द बाबांचा पाळला नाही तर बाबा त्या कुटुंबातला उद्ध्वस्त केल्याशिवाय राहत नाही। म्हणजे बाबाशी
एकनिष्ठ असणाऱ्या माणसाचं या गावामध्ये भलं झालेलं दिसतं आणि बाबाशी जर एकनिष्ठता राहिली नाही तर त्या माणसाला दाखला दिल्याशिवाय बाबा राहत नाही, अशा पद्धतीचा या लोकांना अनुभव आहे आणि त्या अनुभवाला गाठीशी बांधून या ठिकाणचे लोक कायमच्या श्रद्धेने, पूर्ण श्रद्धेने बाबा पुढे नमन होतात, बाबाची आरती करतात आणि बाबा पुढे शब्द पाळतात आणि म्हणून या गावामध्ये एक शिस्तीचं वातावरण, प्रेमाचं वातावरण आणि धाकाचं वातावरण आहे. बाबा पुढे खोटं बोलण्याची लोकांची हिंमत होत नाही, त्याला कारण आहे बाबा लगेच चमत्कार दाखवू शकतात आणि ही भावना लोकांमध्ये असल्यामुळे बाबांच्या या कार्यक्रमाला आवर्जून जे बाहेर गावाला लोक असतील ते सगळे येण्याचा प्रयत्न करतात. एक मोठा उत्साह या ठिकाणी बाबाच्या या संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्ताने होत असतो. खरं तर त्याला पुण्यतिथी म्हणत नाहीत, कारण बाबाच्या इच्छेनुसार त्यांनी ही समाधी घेतलेली आहे आणि म्हणून ही संजीवन समाधी आहे. त्यांच्या इच्छेनुसार जे संजीवन समाधी घेतात ती माणसं हे जिवंत असतात असं बोललं जातं आणि म्हणून ते प्रत्यक्ष या समाधीतून प्रत्येक माणसाकडे, समाजाकडे पाहत असतात आणि त्या पाहण्याचं स्वरूप हे सूक्ष्म असल्यामुळे तुम्हा आम्हा सर्वसामान्य जीवाला ते दिसत नाही. परंतु जे मोठी माणसं आहेत, जे अध्यात्मात मोठी माणसं झालेली आहेत, त्यांना हा सगळं समाज पाहत असतो, बघत असतो आणि तो सोहळा हा एक मोठा सोहळा या ठिकाणी होत आहे. पूर्ण गावकरी मंडळी या सोहळ्यामध्ये सहभागी होतात. सर्व गावकऱ्याच्या वतीने या ठिकाणी चांगल्या प्रकारे लोकांना भंडारा अर्पण केला जातो आणि हा प्रसाद म्हणून सर्वजण या ठिकाणी भंडारा घेऊन जात असतात. तेज वार्ता न्यूज नेटवर्क को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन प्रेस करें.